Good morning, students. Today we are continuing next new point, concept related to measurement of intelligence. There are following 2 points. Number one, mental age. The concept of mental age was introduced by अल्फ्रेड बेने. तो अल्फ्रेड बेने साइंटिस्ट ने ये मेंटल एज की कंसेप्ट डेवलप की. तो मेंटल एज मीन्स अपना जो एज रहेगा, तो अपना जो बॉर्न एज मीन्स फिजिकल एज और क्रोनोलॉजिकल एज ये फिक्स हो सकता है, लेकिन मेंटल एज ये भी चेंज हो सकता है. तो फॉर एग्जांपल 10 ईयर का स्टूडेंट्स है, तो 10 ईयर स्टूडेंट्स के लिए क्वेश्चन पेपर प्रिपेयर की और 10 ईयर के स्टूडेंट ने अच्छी तरह से सॉल्व की, तो इसका फिजिकल एज रहेगा 10 ईयर और मेंटल एज भी 10 ईयर रहेगा. लेकिन 10 ईयर के स्टूडेंट ने 10 ईयर्स के लिए क्वेश्चन पेपर अच्छी तरह से सॉल्व नहीं की, लेकिन 8 ईयर के लिए प्रिपेयर किए क्वेश्चन पेपर अच्छी तरह से सॉल्व की, तो उसका मेंटल एज रहेगा 8 ईयर्स और फिजिकल एज रहेगा 10 ईयर्स. तो ऐसे मेंटल एज चेंज हो सकता है, फिजिकल एज फिक्स हो सकता है. अल्फ्रेड बेने ने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया. और सेकंड, इंटेलिजेंस क्वोटिएंट. इंटेलिजेंस क्वोटिएंट मीन्स IQ, introduced by German psychologist William Stern in 1912. तो इंटेलिजेंस क्वोटिएंट के ऊपर जर्मन साइंटिस्ट विलियम स्टर्न इसको डिटेल स्टडी किया. तो उसने एक फार्मूला डेवलप किया. स्टर्न कंप्यूटेड IQ by the formula and Terman refined the formula of IQ by multiply the ratio of MA and CA by into 100. IQ is equal to MA upon CO. IQ means intelligence quotient, MA means mental age upon CA. CA means chronological age into 100. तो ये पूरा फॉर्मूले में अपने पूरे डिजिट डालने के बाद मल्टीप्लाई किया, तो मल्टीप्लाई करने के बाद आपको IQ मिल सकता है. इसलिए विलियम स्टर्न साइंटिस्ट ने ये फार्मूला प्रिपेयर किया और पूरे फार्मूले में डिजिट डालने के बाद मल्टीप्लिकेशन करने के बाद आपको IQ मिल सकता है. ये जो फार्मूला तो टर्मन साइट ने रिफाइन किया. तो नेक्स्ट लाइन में पूरा फार्मूला दिया, इंटेलिजेंस क्वोटिएंट्स इन ब्रैकेट IQ इज इक्वल टू मेंटल एज इन ब्रैकेट MA अपॉन क्रोनोलॉजिकल मीन CA इंटू 100. ये रहेगा पूरा मेजरमेंट IQ मेजरमेंट का फॉर्म्युला. बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना, त्यामध्ये 2 संकल्पना सांगितल्या गेल्यात. तर त्यामध्ये पहिला आहे मानसिक वय. तर मानसिक वयाची सर्वप्रथम संकल्पना अल्फ्रेड बेने या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. पहा, तर ही जी संकल्पना मांडली, तर मानसिक वय म्हणजे काय, तर ज्या विशिष्ट वयोगटासाठी चाचणी तयार केली आहे, ती चाचणी त्याच व्यक्तीने जर व्यवस्थितरित्या जर सोडवलेली असेल तर त्याचं मानसिक वय असेल. पहा, उदाहरणार्थ 10 वर्ष वय असणाऱ्या मुलांसाठी जर चाचणी तयार केली, त्या मुलाने ती चाचणी व्यवस्थित जर सोडवली तर त्याचं शारीरिक वय 10 असेल आणि मानसिक वयसुद्धा किती 10 असू शकतं. पहा, परंतु जर त्याने 10 वर्षासाठीची चाचणी व्यवस्थित सोडवली नाही, परंतु 8 वर्ष वयासाठीची चाचणी व्यवस्थित सोडवली, तर त्याचं मानसिक वय 8 वर्ष असेल आणि शारीरिक वय 10 वर्ष असेल. पहा, तर सर्वसाधारणपणे मानसिक वय बदलत असते, परंतु शारीरिक वय हे फिक्स असते. तर अशा प्रकारे ही संकल्पना अल्फ्रेड बेने यांनी मांडली. आणि त्यानंतर नंबर 2, बुद्धिगुणांक. बुद्धिगुणांक म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स क्वोटिएंट म्हणून संबोधलं गेलं आहे. तर जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये या संदर्भात संशोधन केले. पहा, तर विल्यम स्टर्न यांनी एक जे सूत्र सांगितलं गेले बुद्धिगुणांक काढण्याचं सूत्र, तर आणि त्या सूत्रामध्ये टर्मन मानसशास्त्रज्ञाने काय केलंय, मानसिक वय आणि शारीरिक वय याच्या गुणोत्तराला 100ने गुणून त्या सूत्रामध्ये सुधारणा केली. पहा, तर विल्यम स्टर्न यांनी जे सूत्र सांगितले गेले ते पुढील प्रमाणे. तर ते सूत्र आहे बुद्धिगुणांक. तर बुद्धिगुणांकालाच इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स क्वोटिएंट्स आणि थोडक्यामध्ये त्याला IQ म्हणून संबोधलं गेलं आहे. तर बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय छेद शारीरिक वय. तर मानसिक वयाला इंग्रजीमध्ये मेंटल एज म्हणून संबोधलं गेलं आहे
आणि शारीरिक वयाला क्रोनॉलॉजिकल एज असंच म्हटलं गेलं आहे पहा. तर मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100, म्हणजेच थोडक्यात इंग्रजीमध्ये त्याला सांगता येईल IQ = MA/CA × 100. तर या सूत्रामध्ये आपण जर किमती टाकल्या आणि ते किंमत फॉर्म्युला सोडून घेतल्यानंतर आपल्याला बुद्धिगुणांक त्या ठिकाणी मिळू शकतो पहा. त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे पहा, नेक्स्ट न्यू पॉइंट, टाइप्स ऑफ इंटेलिजंट टेस्ट. देर आर फॉलोइंग पॉइंट्स, टोटल 4 पॉइंट्स. नंबर 1, इंडिव्हिज्युअल टेस्ट ऑफ इंटेलिजन्स. तो इंडिविजुअल टेस्ट ऑफ इंटेलिजेंस ये टेस्ट एक टाइम एक ही स्टूडेंट्स फॉलो कर सकता है, ये रहेगा इंटेलिजेंट टेस्ट. फॉर एग्जांपल, बिनेट स्केल ऑफ इंटेलिजेंट टेस्ट, वेस्लर स्केल ऑफ इंटेलिजेंट टेस्ट, डॉक्टर भाटियाज परफॉर्मेंस टेस्ट ऑफ इंटेलिजेंस, ऑथर पॉइंट स्केल एंड कोहोज ब्लॉक डिज़ाइन टेस्ट. ये पूरे 4-5 टेस्ट इंडिविजुअल टेस्ट ऑफ इंटेलिजेंस के रहेंगे. तो ये टेस्ट एक टाइम एक ही स्टूडेंट सॉल्व कर सकता है. तो इसके कुछ बेनिफिट्स रहेंगे और कुछ बेनिफिट्स मीन्स एडवांटेज एंड कुछ डिसएडवांटेज रहेंगे. तो एडवांटेज में 2 पॉइंट्स रहेंगे. नंबर 1, इस्टेब्लिश रैपोर्ट्स विथ ए क्लाइंट्स एंड सेकंड, गेट एडिशनल इंफॉर्मेशन अबाउट द क्लाइंट फीलिंग्स, मूड्स and expression during testing. And disadvantage, number 1, timing consuming and costly to administer. तो ये टेस्ट में क्या आपको लॉस क्या हो सकता है कि इसको टाइम ज़्यादा लग सकता है और मनी भी आप ज़्यादा वेस्टेज हो सकता है. और सेकंड, रिक्वायर ए ट्रेन एंड स्किलफुल एग्जामिनर टू एडमिनिस्टर स्कोर एंड इंटरप्रिट देम. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार हा जो नवीन मुद्दा आपण पाहत आहोत. तर चाचण्यांच्या प्रकारामध्ये एकूण 4 प्रकार सांगितले गेले. त्यामध्ये जो पहिला प्रकार सांगितला गेला आहे तो आहे पहा वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या. तर हे जे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या, तर वैयक्तिक बुद्धिमापन कशाला म्हटलं गेलं आहे, तर जी चाचणी एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते किंवा एकाच व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचं मापन करू शकते, त्या चाचणीला वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणून संबोधलं गेलं आहे पहा. तर यामध्ये काही चाचण्या त्या ठिकाणी तयार केल्या. त्यामध्ये पहिली चाचणी बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वेस्लर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी आणि कोहोज ब्लॉक डिझाइन टेस्ट. तर या सर्व चाचण्यांचा समावेश वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी केला जातो पहा. तर या चाचण्याचे काही फायदे आहेत. तर त्या फायद्यामध्ये एकूण 2 फायदे सांगितले गेलेत. नंबर 1, व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. नंबर 2, व्यक्तीच्या भावना व मनस्थिती आणि हावभाव इत्यादींविषयीची अधिक माहिती आपणास जाणून घेता येते. आणि या चाचण्यांचे काही तोटे सांगितले गेलेत. तर यामध्ये जे तोटे आहेत त्यामध्ये 2 प्रकार सांगितले गेलेत. तर नंबर 1, या चाचणीसाठी वेळ आणि पैसा व श्रम जास्त खर्च होत असतात. याशिवाय चाचण्यांच्या गुणदानासाठी व प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. नेक्स्ट, सेकंड पॉइंट, ग्रुप टेस्ट ऑफ इंटेलिजेंस. तो ग्रुप टेस्ट मीन्स क्या, इंडिविजुअल ग्रुप की अपोजिट कंडीशन मीन्स ग्रुप टेस्ट. ग्रुप टेस्ट में क्या, एक ही साथ बहुत ऐसे पूरे ग्रुप जितने स्टूडेंट्स रहेंगे एक ग्रुप में, तो पूरा स्टूडेंट्स एक साथ ये टेस्ट सॉल्व कर सकता है. और इंडिविजुअल ग्रुप में एक साथ एक टाइम एक स्टूडेंट्स एक टेस्ट सॉल्व कर सकता है. लेकिन ग्रुप टेस्ट में बहुत ऐसे स्टूडेंट्स अभी ये टेस्ट सॉल्व कर सकते हैं. फॉर एग्जांपल HSC एग्ज़ाम, SSC एग्ज़ाम, कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स, पूरे MPSC, UPSC, बैंकिंग, ये पूरे एग्ज़ाम्स रहेंगे, ये पूरे ग्रुप टेस्ट रहेंगे. तो एक साथ पूरे स्टूडेंट्स सभी ये टेस्ट सॉल्व कर सकते हैं. तो उसमें कोई एग्जाम्पल्स रहेंगे, आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रेवन स्टैंडर्ड प्रोग्रेसिव मैट्रिक्स टेस्ट. तो पूरे टेस्ट ये ग्रुप टेस्ट में रहेंगे. और फर्स्ट एंड सेकंड वर्ल्ड वॉर में जो सोल्जर के सिलेक्शन करने का था उस टाइम में आर्मी अल्फा, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट इम्पोर्टेंट थी. ये टेस्ट के कुछ बेनिफिट्स रहेंगे, कुछ ड्रॉबैक्स रहेंगे, मीन्स एडवांटेज एंड डिसएडवांटेज. एडवांटेज में रहेंगे, नंबर 1, लेस टाइम कंज्यूमिंग एंड इकोनॉमिकल.
And second, the role of the examiner is minimal, so he need not go through any specialized training. And disadvantage में रहेंगे 2 point, less opportunity to establish a rapport, obtain cooperation and maintain interest of the clients. And second, compared to individual tests, group tests are less capable of measuring creative aspect of intelligence. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे पहा, सामूहिक बुद्धिमापन चाचण्या. तर सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कशाला म्हटलं गेलं आहे, तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्याच्या उलट स्थिती. तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचणीमध्ये एका वेळेस एकाच व्यक्तीला ती दिली जात होती, तर समूह चाचणीमध्ये एका वेळेस अनेक विद्यार्थी ती चाचणी सोडवू शकतात. म्हणजेच थोडक्यात त्याची व्याख्या काय सांगतील, एकाच वेळेस अनेक व्यक्ती जी चाचणी सोडवू शकते त्याला समूह बुद्धिमापन चाचणी म्हणून संबोधले गेले पहा. तर यामध्ये समूह बुद्धिमापन चाचण्याची काही उदाहरणे दिली गेली. त्यामध्ये आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रेव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक टेस्ट. तर ही सर्व सामूहिक चाचण्यांची उदाहरणे आहेत. तर या चाचणीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. तर प्रथम आपण फायदे पाहणार आहोत. तर ही चाचणी घेण्यासाठी वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते, कारण एकाच वेळेस अनेक व्यक्तींसाठी ही चाचणी वापरता येते. आणि नंबर 2, मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यल्प असते, कारण त्यामुळे चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. आणि तोटे त्यामध्ये 2 प्रकार सांगितले गेलेत. तर मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील संधी आणि गोडी टिकून ठेवण्यासाठी माहिती मिळतेच असे नाही. आणि त्यानंतर नंबर 2, वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. तर अशा प्रकारे या दुसरी चाचणी आपण पाहिली. नेक्स्ट नंबर 3, व्हर्बल टेस्ट ऑफ इंटेलिजेंस. वर्बल टेस्ट मीन्स ये टेस्ट में क्या पूरे वर्ड सेंटेंस आप यूज कर सकते. तो जे टेस्ट में वर्बल वर्ड और सेंटेंस यूज कर सकते, ये टेस्ट आएगी वर्बल टेस्ट. फॉर एग्जाम्पल, आर्मी अल्फा टेस्ट, वेस्लर एडल्ट इंटेलिजेंस स्केल मीन्स WAIS. ये 2 टेस्ट वर्बल टेस्ट में आ सकते. इसमें एडवांटेज और डिसएडवांटेज रहेंगे. नंबर 1, यूजफुल टू मेजर हायर मेंटल एबिलिटीज. And second, useful to differentiate between people having average intelligence and people having above average intelligence. तो ये 2 पॉइंट्स एडवांटेज में रहेंगे और 2 डिसएडवांटेज में रहेंगे. नंबर 1, cannot be given to people having different linguistic background, illiterate people and small children. तो स्मॉल चिल्ड्रन और इलिटरेट पर्सन्स, उसको आप ये वो टेस्ट आप, और मेंटल रिटार्डेड पर्सन्स को आप ये टेस्ट आप यूज नहीं कर सकते. दिस टेस्ट आर कल्चर बाउंड एंड देयरफॉर कैनॉट बी यूज इन अदर कल्चर. नेक्स्ट नंबर 3, भाषिक बुद्धिमापन चाचण्या. तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या कशाला म्हटले गेले, तर नावामध्ये त्या ठिकाणी सांगितले गेले ज्या चाचण्यामध्ये भाषेचा वापर केला जातो त्या चाचणीला भाषिक चाचणी म्हणून संबोधले गेले. म्हणजेच शब्द असतील, वाक्य असतील, तर ज्या चाचणीमध्ये शब्दांचा किंवा वाक्यांचा किंवा भाषेंचाच वापर केला जातो त्याला भाषिक चाचण्या म्हणून संबोधले गेले पहा. तर या चाचण्यामध्ये काही उदाहरणं सांगितले गेलेत की जेणेकरून भाषिक चाचण्यांचं आपल्याला मापन करता येईल. तर त्यामध्ये आर्मी अल्फा टेस्ट आणि दुसरी चाचणी वेस्लर ॲडल्ट इंटेलिजन्स स्किल, तर त्याला WAIS म्हणून संबोधले गेले पहा. तर असे एकूण 2 प्रकार सांगितले गेलेत. या भाषिक चाचण्यांचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये फायद्यामध्ये असणारा पहिला प्रकार, हे जे भाषिक चाचणी, तर या चाचणीच्या सहाय्याने उच्चस्तरीय क्षमतांचं मापन करता येते. आणि नंबर 2, सामान्य व सामान्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्तेच्या ज्या व्यक्ती असतात या 2 व्यक्तींमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक करता येतो पहा. आणि जे तोटे आहेत त्यामध्ये नंबर 1,
इतर भाषिक व्यक्तींना किंवा निरीक्षण व्यक्तींना, लहान मुलांना या भाषिक चाचण्या देता येत नाहीत. आणि नंबर 2, संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत ही चाचणी वापरता येत नाहीत. तर अशा प्रकारे भाषिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये काही तोटे आणि काही फायदे आपण या ठिकाणी पाहिलेत. अँड लास्ट नंबर 4, नॉन व्हर्बल टेस्ट ऑफ इंटेलिजेंस. नॉन वर्बल टेस्ट मीन्स क्या? वर्बल टेस्ट की अपोजिट कंडीशन. तो वर्बल टेस्ट में आप क्या कर सकते हैं? वर्ब लैंग्वेज यूज़ कर सकते हैं, और नॉन वर्बल टेस्ट में आप लैंग्वेज यूज़ नहीं कर सकते. तो ये टेस्ट में वर्ड यूज़ नहीं कर सकते, वर्ड सेंटेंस, तो ये टेस्ट रहेगा नॉन वर्बल टेस्ट. नॉन वर्बल टेस्ट में 2 टाइप्स रहेंगे, परफॉर्मेंस टेस्ट एंड पेपर पेंसिल टेस्ट. तो फर्स्ट परफॉर्मेंस टेस्ट. तो परफॉर्मेंस टेस्ट में क्या रहेगा? वर्ड लैंग्वेज आप यूज़ कर नहीं सकते, तो सिर्फ एक्टिविटीज़ आप कर सकते हैं. तो एक्टिविटीज़ में क्या रहेगी? टेस्ट रहेगी. फॉर एग्जांपल कोहोस ब्लॉक डिज़ाइन टेस्ट. तो कोहोस ब्लॉक की पूरे ब्लॉक की टेस्ट रहेगी. तो ब्लॉक कैसे डिज़ाइन, मूवमेंट कैसे करने की, कैसे चेंज करने का डायरेक्शन, ये पूरे टेस्ट कोहोस ब्लॉक डिज़ाइन में रहेंगे. तो ये टेस्ट कोहोस ब्लॉक डिज़ाइन टेस्ट कोहोस साइंटिस्ट ने प्रिपेयर की. तो फर्स्ट रहेगी कोहोस ब्लॉक डिज़ाइन टेस्ट. सेकंड अलेक्जेंडर फास अलोंग टेस्ट, मेरिल फाल्मर ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, and Dr. Bhatia's non-verbal test of intelligence, etc. are some of the examples of performance test of non-verbal test of intelligence. And second sub points, पेपर पेंसिल टेस्ट. तो ये टेस्ट में सिर्फ अभी पेपर और पेंसिल आप यूज कर सकते हैं. पेपर पेंसिल यूज करने के बाद पूरा आप डायग्राम कर सकते हैं, कोई ड्राइंग निकाल सकते हैं. तो ये टेस्ट में क्या रहेगा? रेवन साइंटिस्ट ने ये टेस्ट फर्स्ट प्रिपेयर की. तो फर्स्ट टेस्ट रहेगी रेवन स्टैंडर्ड प्रोग्रेसिव मैट्रिक टेस्ट, रेवन कलर्ड प्रोग्रेसिव मैट्रिक टेस्ट. तो ये टेस्ट में पेपर पेंसिल और कलर यूज कर सकते हैं. मैट्रिक टेस्ट एक्सेट्रा आर सम ऑफ द एग्जाम्पल्स ऑफ पेपर पेंसिल टेस्ट ऑफ नॉन व्हर्बल टेस्ट ऑफ इंटेलिजन्स. आणि इकडे नंबर 4, अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. तर या ज्या अभाषिक बुद्धिमापन चाचण्या आहेत, तर भाषिक बुद्धिमापन चाचण्याच्या उलट स्थिती यामध्ये असते पहा. म्हणजेच भाषिक चाचणीमध्ये शब्दाचा वापर केला जातो, अभाषिक चाचणीमध्ये शब्दांचा वापर केला जात नाही. म्हणजेच थोडक्यात ज्या चाचण्यामध्ये भाषेचा वापर केला जात नाही त्या चाचण्यांना अभाषिक चाचण्या असं म्हटले गेले. म्हणजेच शब्द, वाक्य यांचा कोणताही समावेश या चाचण्यामध्ये येत नाही. या चाचणीचे एकूण 2 प्रकार सांगितले गेलेत. त्यामध्ये नंबर 1 कृती चाचणी आणि नंबर 2 पेपर पेन्सिल चाचणी. तर पहिला जो प्रकार कृती चाचणी, तर कृती चाचणीमध्ये सर्व भर त्यांनी कृतीवर दिलेला आहे पहा. तर त्यामध्ये काही शास्त्रज्ञांनी ज्या चाचण्या तयार केल्या, तर त्यामध्ये पहिली चाचणी जी तयार केली तर कोहोस या मानसशास्त्रज्ञांनी तयार केली पहा. आणि त्यामध्ये फक्त ठोकळ्यांचा किंवा ब्लॉकचाच वापर केला आहे आणि त्या आधारे त्याचं मापन केलं जातं. तर जी पहिली चाचणी तयार केली कोहोस यांची ब्लॉक डिझाइन टेस्ट, त्यानंतर अलेक्झांडर यांची पास अलॉंग टेस्ट, नंतर मेरिल फाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट आणि डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी, अशा इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. आणि त्यानंतर त्यामध्ये असणारा जो दुसरा प्रकार पेपर पेन्सिल चाचणी. तर या चाचणीमध्ये पेपर आणि पेन्सिल यांचा अधिक प्रमाणात वापर केला गेला आहे पहा. तर रेवन्स या मानसशास्त्रज्ञांनी ही चाचणी तयार केली. त्यामध्ये पेपर पेन्सिल आणि कलरचा देखील वापर केला गेला आहे पहा. तर जी पहिली चाचणी तयार केली रेवन यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रायसेस टेस्ट आणि दुसरी चाचणी रेवन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मेट्रायसेस टेस्ट इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे असलेले आपल्याला दिसून येतात. ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. नंबर 1, non-verbal test can be given
टू पीपल हैविंग डिफरेंट लिंग्विस्टिक बैकग्राउंड, इलिटरेट पीपल एंड स्मॉल चिल्ड्रन, ये टेस्ट आप यूज कर सकते हैं। और ये टेस्ट की कुछ डिसएडवांटेज रहेंगे। नंबर 1, लेस सुटेबल टू मेजर हायर एंड सुटेबल मेंटल एबिलिटीज, एंड सेकंड, non-verbal test of intelligence are less suitable to differentiate between people having average intelligence and people having above average intelligence. तर अभाषिक चाचण्यांचे काही फायदे आणि तोटे पुढील प्रमाणे आहेत। त्यामध्ये फायद्यामध्ये 2 फायदे सांगितले गेले आहेत, भाषिक व्यक्ती आणि निरक्षर व्यक्ती आणि लहान मुलांसाठी अभाषिक चाचण्या आपल्याला वापरता येतात। त्यानंतर अभाषिक चाचण्यांच्या सहाय्याने आपल्याला जे बुद्धिमापन करायचं आहे, तर या चाचण्या संस्कृती मुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात। आणि या चाचण्यांचे काही तोटे, तर त्यामध्ये नंबर 1, उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत। तसेच या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्यामुळे सामान्यांपेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तींमध्ये भेद करू शकत नाहीत। तर अशा प्रकारे बुद्धिमापनाच्या ज्या चाचण्या आहेत त्यामध्ये एकूण 4 प्रकार आपण पाहिलेत आणि 4 प्रकारामध्ये 4ही प्रकाराचे फायदे आणि तोटे आपण पाहिलेत। त्यानंतर असणारा जो पुढचा घटक आहे तर तो आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत। धन्यवाद।